नमस्कार, ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आरी वर्कचे बेसिक क्लास घेण्यास सुरुवात केलेली आहे। आजचा हा क्लासचा 11वा दिवस आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण जरी थ्रेडने चेन स्टिच कशी घालायची ते पाहिलेले आहे व शेवटी गाठ कशी बांधायची हे मी तुम्हाला दाखवलेले आहे। यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच देईन। आज आपण डबल चेन स्टिच पाहूयात। पहिल्यांदा आपण पट्टीने एक सरळ रेष आखून घेणार आहोत। हे पहा, मी एवढी सरळ रेष आखून घेतलेली आहे। तुम्ही थोडीशी मोठी आखली तरी चालेल। हा जरी थ्रेड आहे 423 नंबरचा। आता आपण याला एक गाठ देऊन घेऊयात। हात शिलाई करताना जशी आपण सुरुवातीला गाठ देतो तशी इथे गाठ देऊन घ्यायची आहे। हा उरलेला धागा आपण कटरने कट करून घेऊयात। सुरुवातीला आपण जशी चेन स्टिच घातली होती तसेच इथे आपण चेन स्टिच घालून घेणार आहोत। हा धागा आपण रिंगच्या खाली ठेवून घेऊयात। ज्या दिशेने आपण वर्क करणार आहोत त्या दिशेने सुईचं टोक ठेवायचं। हे पहा, खालून वर धागा काढला। प्रथम आपण मागच्या बाजूला एक चेन स्टिच घालूयात, नंतर पुढच्या दिशेने आपण चेन स्टिच घालून घेणार आहोत। हे पहा, अशा पुढच्या दिशेने आपण चेन स्टिच घालून घेऊयात। हा डबल चेन स्टिचचा पहिला प्रकार आहे। दुसरा प्रकार मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। ज्यावेळेस आपण ब्लाउज वर्क करत असतो त्यावेळेस सुरुवातीला आपल्याला असे डबल चेन स्टिच घालायचे असते, त्यानंतर मण्यांचे वर्क करायचे असते। कोणतीही डिझाइन करताना सुरुवातीला आपल्याला डबल चेन स्टिच ही घालावीच लागते। चेन स्टिचचा भरपूर सराव करून घ्या। तुम्हाला जर काही अडचण असतील त्यामध्ये तर तुम्ही मला विचारू शकता। सुरुवातीला मोठ्या मोठ्या चेन स्टिच घातल्या तरी चालतील। सरावानंतर आपल्याला लहान अगदी व्यवस्थित चेन स्टिच घालता येते। जितका तुम्ही जास्त सराव कराल चेन स्टिचचा तितकं सुंदर असं वर्क होईल तुमचं। आता आपण शेवटी अगदी जवळ एक चेन स्टिच घालून तिथे गाठ देणार आहोत। अगदी जवळ असं छोटीशी चेन स्टिच घालून घ्यायची व गाठ देऊन घ्यायची। हे पहा, इथे आपण गाठ देऊन घेतलेली आहे। आता खाली धागा आपण कट करून घेणार आहोत। खालून धागा कट करून घेऊयात। नंतर एकदा जरी थ्रेडला गाठ देऊन आता आपण इथे अगदी जवळ अगदी चिटकून पहिल्यांदा जी आपण चेन स्टिच घातलेली होती त्याला अगदी चिटकून असे दुसरी चेन स्टिच करून घेणार आहोत। जितकी जवळ करता येईल तितकी करायची। प्रथम मागे एक चेन स्टिच घालून घ्यायची, नंतर पुढच्या दिशेने अगदी जवळ पहिल्या चेन स्टिचच्या अगदी जवळ ही चेन स्टिच घालायची आहे। हा चेन स्टिचचा पहिला प्रकार आहे। दुसरा प्रकार मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक एक टाक्याचे प्रकार पाहणार आहोत। जास्त जर मी तुम्हाला दाखवले तर तुम्हाला ते व्यवस्थित कळणारही नाही
आणि तुमचे सरावही व्यवस्थित होणार नाही। फक्त सराव प्रत्येक टाक्याचा व्यवस्थित आणि भरपूर करून घ्या, म्हणजे अरी वर्क करणे तुम्हाला सोपे जाईल। अगदी चिटकून असे आपण दुसरी डबल चेन स्टिच घेतोय। आपलं शेवटचं चेन स्टिच घेऊयात आणि इथे अगदी जवळ एक छोटीशी चेन स्टिच घेऊन तिथे गाठ बांधून घेऊयात। इथे आपण गाठ बांधून घेणार आहोत। तुम्हाला जर काही अडचण असतील तर विचारा। आपण डबल चेन स्टिचचा पहिला प्रकार पाहिलेला आहे। अगदी जवळ अशा 2 चेन स्टिच केलेल्या आहे, याला आपण डबल चेन स्टिच असे म्हणतो। ज्यावेळेस आपण ब्लाउज वर्क करत असतो त्यावेळेस थोडे 2 ते 3 आपल्याला अशा चेन स्टिच घेऊन मण्यांचं वर्क पुढे करायचं असतं। सुरुवातीला ह्याच चेन स्टिच घालायचे असते। यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। फक्त सराव भरपूर करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।